जिल्हा परिषद समोर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले। रस्ते कामे, रोजगार हमी, बदली प्रकरणे व भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर तत्काळ कारवाईची मागणी। अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। अहिल्यानगर जिल्हा परिषद स्तरावरील विविध प्रलंबित मागण्या आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना निवेदन देण्यात आले। संबंधित प्रकरणावर वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्याने समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। समितीने दिलेल्या निवेदनात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रस्ते कामांमधील अनियमितता, ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचार, बदली प्रक्रियेत नियमभंग, रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार तसेच अधिकाऱ्यांवरील प्रलंबित चौकशी अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे। राहता तालुक्यातील जळगाव पुंतांबा रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणाची मुख्य अभियंता मार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे व बिल अदा करू नये अशी मागणी शासन परिपत्रकानुसार करण्यात आली असली तरी कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप समितीने केला आहे। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळापुरी येथील शिवपानद रस्त्यासाठी मंजूर अर्जपत्रकानुसार खर्च न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच बोगस मंजूर विहिरी व रस्त्याच्या कामामध्ये रोजगार सेवक, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने बिले काढण्यात आल्याची तक्रार असूनही चौकशी व कारवाई झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। याच तालुक्यातील बोगरे वस्ती ते कोडबाची वाडी या डीपीसी अंतर्गत असलेल्या रस्त्याचे काम खाजगी जमिनीतून व निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची ही तक्रार आहे। पाळवे बुद्रुक ग्रामपंचायतील ग्रामसेवक, अधिकारी व सरपंच यांनी संगनमत करून मृत व्यक्तीच्या सह्यांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप समितीने केला आहे। या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईस विलंब होत असल्याचे निवेदनात नमूद आहे। अहिल्यानगर पंचायत समिती अंतर्गत कापूरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्या बदली प्रकरणात शासन नियमाची पायमल्ली झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। राहुरी पंचायत समितीत बदली होऊन 3 महिन्यात पुन्हा अहिल्यानगर येथे बदली करण्यात आल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत महात्मा रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत संपूर्ण दप्तर तपासणी जिल्हास्तरीय समितीमार्फत करून कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे। तसेच 10% ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषद सेवेत समावेशनाच्या अंतिम यादीत बेकायदेशीर झाल्याचा आरोप करून सर्व उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यातील तांत्रिक ग्रामसेवक संघटनेने स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करून व्यावसायिक वापर केल्याचा आरोप करत राज्यस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पारनेर पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असूनही अँटी करप्शन कायद्यानुसार कारवाईचे आदेश न झाल्याचे निवेदनात नमूद आहे। त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त असूनही चौकशी पूर्ण न करता पदोन्नती देऊ नये अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय पारनेर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींनी राज्य व केंद्र शासनाच्या कामावरील शासकीय कपातीबाबत चलनाच्या प्रती व बँक पासबुक नोंदणीच्या झेरॉक्स प्रती देण्याबाबत आदेश असूनही माहिती उपलब्ध करून दिलेली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। वरील सर्व प्रकरणामध्ये पंचायत समितीकडे पत्रव्यवहार न पाठवता जिल्हा परिषद स्तरावरून थेट चौकशी करून तत्काळ पुढील कारवाई करावी व चौकशी अहवालास टिप्पणीची प्रत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समितीने केली आहे। मागणी पूर्ण न झाले तर नाशिक विभागीय आयुक्त उपोषण करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या राहता पंचायत समिती, पारनेर पंचायत समिती, श्रीगोंदा पंचायत समिती आणि अहिल्यानगर पंचायत समिती यांच्या अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या अनेक तक्रारीबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु एकमेका सहाय्य करू अवघड धरू सुपंत तक्रारी करायच्या जिल्हा परिषदला त्यांनी संबंधित पंचायत समितीला पत्र पाठवायचे आणि अद्यापपर्यंत फक्त कारवाई करू त्याचे फक्त लेखी पत्र द्यायचे, पण प्रत्यक्षात मात्र कुठलीही कारवाई संबंधित पंचायत समितीने व जिल्हा परिषदेने न केल्यामुळे आज आम्ही अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आजपासून बेमुदत उपोषणाला बसलो आहे।
तर राहता तालुक्यामध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे याच्यामध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही चीफ इंजिनियर मार्फत मागणी केली, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी नाशिकचे जे अधिकारी आहेत यांना नियुक्ती केलं, परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही. तसेच अहिल्यानगर पंचायत समिती अंतर्गत असणारे कापूरवाडीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नांगरे भाऊसाहेब यांची जिल्हा परिषदचे कर्मचारी अधिकारी यांच्याशी संगनमत करून त्यांची बदली रावरी पंचायत समिती येथे करण्यात आली. तेथे 3 महिने त्यांनी पगार घेतला आणि त्याच्यानंतर त्यांची पुनश्च बदली अहिल्यानगर पंचायत समिती येथे करून त्यांना पुन्हा कापूरवाडी देण्यात आली. म्हणजे शासनाने जे नियम शर्ती अटी जे ठरवून दिलेले आहेत याची पायमल्ली करत त्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणामध्ये आणि यामध्ये उच्चस्तरीय पदावर असणारे कर्मचारी अधिकारी यांचा सहभाग याच्यामध्ये असल्यामुळेच ही बदली होऊ शकले. असे तर तुम्ही यांना बदली देऊ शकता, तर हजारो कर्मचारी या जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी कामाला आहेत. तर काही कर्मचारी रोजचं डेली जवळजवळ 100 किलोमीटर ते बदलीच्या जागेमध्ये जाऊन सेवा देतात. मग हेच कोणते शासनाचे जावळ आहेत का यांच्या मनमानी पद्धतीने यांना पुन्हा तुम्ही पंचायत समितीत बदली दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही कापूरवाडीत ग्रामपंचायत दिली असे का? त्याचबरोबर पारनेर तालुक्यामध्ये असणारे तत्कालीन गट विकास अधिकारी दयानंद पवार यांच्या बाबत पारनेर तालुक्यातून अनेक तक्रारी आहेत आणि अनेक तक्रारीच्या अनुषंगाने त्या तक्रारीवर जिल्हा परिषदने कुठलीही कारवाई, कारण काय होतं ते उच्चस्तरीय तत्कालीन ते गट विकास अधिकारी होते, तर त्यांचे जे मित्रपरिवार जिल्हा परिषद येथे कार्यरत आहेत त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांच्या संबंधित कारवाई दिरंगाई होत आहे. तर याबाबत आम्ही ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आहेत यांना सुद्धा पत्रव्यवहार केला आहे. जोपर्यंत दयानंद पवार यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना पदोन्नती देण्यात येऊ नये. त्याचबरोबर श्रीगोंदा पंचायत समिती असणाऱ्या तक्रारी, अहिल्यानगर पंचायत समिती तक्रारी, या तक्रारीचा निपटारा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील. आणि आजही आणि यावरही जिल्हा परिषदेने कुठली कारवाई नाही केली तर यापुढचं उपोषण आमचं विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे राहील. धन्यवाद. पारखे स्थित भाळवणी शिवरस्ता हा अनेक वर्षापासून कलेक्टर ऑफिसला मी पत्रव्यवहार करीत असता तर कलेक्टरने खालील सूचनेप्रमाणे खाली कळवलेलं आहे. तर सदर्व हे शिवूंकडे मी 2 ते 3 वेळेस अर्ज केलाय पंचायत समिती याची सखोल चौकशी व्हावा म्हणून. ही कुठल्याही अद्याप आतापर्यंत झालेली नाहीये आणि चौकशी जी झाली तर थुतूर कागदावरती त्यांनी फक्त आम्हाला चौकशीचा अहवाल दिलेला आहे. आणि मी आता याच्या पुढे अन्न निर्मूलन समिती यांच्यातर्फे हे इथं बाईट देत आहे आणि कळवत आहे, सूचना देत आहे शासकीय अधिकाऱ्यांना का याच्या पुढे मी पुढील उपोषण माझं नाशिक आयुक्त या ठिकाणी होईल. ओके.